आजच्या या सत्रामध्ये आपण आचार या प्रकरणासंदर्भामधले 227 वचनापासून पुढे श्रवण चिंतन करणार आहोत। आजच्या सत्रातलं वचन आहे, आईसे न म्हणजे किंगा भोजया प्राणियासी असुख होय। मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की स्वामींनी सांगितलेलं की एका पतीसाठी एखादी पत्नी सासरकडचा सासुरवास सहन करते। आता जर का विश्वाचा जो पती आहे त्यांना जर का आपण शरण गेलेलो असू तर मग आपल्याला परमेश्वराचं जे काही आपण शरणागती पत्करलेली आहे तर मग आपल्याला जगाचा सासुरवास होणार आणि तो आपल्याला सहन करावा लागणार। त्याच्यामुळे काही मोठी गोष्ट ती नाही आहे। एका पतीसाठी 5-7 लोकांचा सासुरवास सहन केला जातो, तर एका विश्वाचे पती जे परमेश्वर आहे त्यांचं आपण जर का स्वीकृती आपण त्यांची केलेली आहे तर मग आपल्याला जगाचा सासुरवास होणार आणि तो आपल्याला सहनही करावा लागणार। त्याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाहीये। मग आता सासुरवास सहन करत असताना जर का काही धर्म आचरण करत असताना, विधी आचरण करत असताना आपण जर का काही कोणी आपल्याला धर्माबद्दल काही बोललं किंवा तुमच्या विधीला कोणी नावं ठेवलं, तुमच्या आचरणाला कोणी नावं ठेवलं, तर मग त्यांना उद्धट उत्तर आपण द्यायची का किंवा त्यांना आपण दुखवायचं का किंवा आपण त्यांच्याशी कसं वागायचं याचा आचार आपल्याला पुढील आजच्या या सत्रातल्या वचनातनं आपल्याला मिळतो। तुम्ही चांगलं कार्य करत असाल, एखाद्या वेळेस तुम्ही वाईट कार्य करत आहात तर तुम्हाला तोंडावर कोणी काही बोलणार नाही, ही विशेषता आहे। चांगलं कार्य करतायत आणि वाईट कार्य करतायत तर वाईट कार्य करणाऱ्या लोकांना कोणी तोंडावर काही बोलू शकत नाही, त्याला घाबरतात लोक। परंतु चांगलं काम करत असेल त्याला तोंडावर लोक बोलतात काही पण। एखादा खरं बोलणारा असेल तर त्याला त्याच्या खरं बोलण्याची नावं ठेवल्या जातात की बघा हा खरं बोलतो, त्याला खोटं बोलता येत नाही का, म्हणजे लोक त्याला खोटं बोलायला शिकवतात। एखादा माणूस चांगलं कार्य करत असेल तर त्याला नावं ठेवल्या जातात। मग असं तुम्ही जीव, देवता आणि परमेश्वर आणि प्रपंच या चारही पदार्थांपैकी तुम्ही जीवाला शरण गेले तुम्हाला कोणी काय बोलणार नाही, देवतेला शरण गेले कोणी बोलणार नाही, प्रपंचाला शरण गेले तर कोणी काय बोलणार नाही। परमेश्वराला जर का शरण जाण्याचा भाव तुमच्यामध्ये आहे आणि ते कार्य जर का तुम्ही दाखवताय, कार्य करताय, तर लगेच तिथे तुम्हाला नावं ठेवल्या जातात। कोणी उपदेश घेत असेल त्याला नावं ठेवल्या जातात, कोणी दीक्षा घेत असतील तर त्यांच्याच्याने होईल का, त्यांच्याकडनं आचरण होईल का, हे होईल का, ते होईल का, अशा पद्धतीने नावं ठेवल्या जातात। एखादी व्यक्ती स्मरण करत असेल तर त्याला सुद्धा नावं ठेवल्या जातात। म्हणजे तुम्ही चांगलं कार्य करायला लागले की लोक तुम्हाला नावं ठेवतात, तुम्हाला तोंडावर पण बोलतील। मग अशा वेळी तुमची भूमिका काय असली पाहिजे? आचारामध्ये स्वामींनी सांगून ठेवले, मारिता पूजिता समान असलं पाहिजे। म्हणजे त्याच्याविषयी ही किती मोठी कठीण गोष्ट आहे। जो तुमचं पूजन करणारा आहे त्याच्याविषयी जो भाव तुमचा आहे तोच भाव तुमचा त्या व्यक्तीविषयी सुद्धा असला पाहिजे जो तुमचा विरोध करतो, की जो तुम्हाला काहीतरी निंदा तुमची करतो आहे, तुमचा विरोधक आहे, त्याच्याविषयी सुद्धा तुमची तीच भावना असली पाहिजे। मारिता पूजिता समान आणि तुम्हा परस्परे परमप्रीती व्हावी। हे दोन्ही वचनांचं हे एक वचन आहे। कुठलं? आजच्या सूत्रातलं वचन की ऐसे न म्हणजे गंगा भोज्या प्राणियासी असुख होय। म्हणजे तुमचं कार्य असं असलं पाहिजे। तो जरी मारिता असेल, पूजिता असेल, तरी त्याला असुख नाही झालं पाहिजे तुमच्यामुळे, असं तुमचं वर्तन पाहिजे। एखादा व्यक्ती तुम्हाला किती वाईट बोलणारा असेल तरी त्याच्याविषयी परस्परे परमप्रीती, त्याच्याविषयी प्रीतीच असली पाहिजे। मुळात म्हणजे एथीचा जो आहे त्याच्याविषयी परमप्रीती असली पाहिजे।
परंतु इतरांसोबत कसं बोललं पाहिजे, चांगलं तुमचं बोलण्याचा जो काही भाव आहे, बोलण्याचे शब्द आहेत, ते सुद्धा कसे असले पाहिजे, उत्तम असले पाहिजे, ज्याच्यामुळे समोरचा दुखवल्या गेला नाही पाहिजे. आणि म्हणून भटवासांना स्वामींनी लोणीला सांगितलेलं आहे, अशा पद्धतीने तुम्ही बोलता. तुम्ही काही बोलण्याची महात्म्याने कसं असावं, प्रिय वक्त्या होवावे, म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये प्रिय वक्तव्य असलं पाहिजे. ठीक आहे, कोणी चूक सांगितली तर मग त्याच्यात लगेच हे करायचं नाही की तुम्ही कोण सांगणार आहे मला चूक, नाही. महात्म्य म्हणजे सगळे, संन्यास घेतलेले नाही, फक्त महात्म्यामध्ये सगळेच येतात. जर का आमचे स्वामी सस्याला महात्म्य म्हणू शकतात तर सगळेच मानव पंथातले उपदेशी किंवा परमेश्वरासंबंधित जेवढे पण जीव आलेले आहेत ते महात्मेच आहेत कुठल्या तरी एका ह्याच्याने. आणि म्हणून ज्यांनी मानव पंथ स्वीकारलेला आहे ते, त्याच्यामध्ये आपण जर का हा पंथ स्वीकारलेला आहोत तर आपणही कुठल्या तरी अर्थाने महात्मेच आहोत. आपण आपली आरेरावी दाखवून महात्मे व्हायचं नाही. नाहीतर असंही म्हटलं जातं, ओ महात्मे म्हणजे जास्त तमतम करणारे, असा सुद्धा अर्थ होतो. आपल्याला महात्मे नाही व्हायचं, महात्मे व्हायचं आहे. सस्याला स्वामी महात्मे बोलू शकतात. का बोलू शकतात? कारण की त्याच्याकडे तो अधिकार आहे, पुढे तो महात्मा होणार आहे आणि तो अधिकार आत्ताच स्वामींनी त्यांच्याकडे पाहिला. तसा आपल्याकडे तो अधिकार आत्ताच निर्माण करायचा. आणि तुम्ही जिथे कुठे असाल, संन्यास वेशात असाल, मार्गात असाल किंवा तुम्ही घरी असाल, उपदेश या भूमिकेमध्ये तुम्ही असाल, उपदेशी या भूमिकेमध्ये असाल, तर तिथे सुद्धा तुम्हाला महात्मे होता आलं पाहिजे. आणि मग महात्मे व्हायचं म्हणजे नेमकं काय व्हायचं? महात्मे झाल्यानंतरच आपण बघत असतो. आजकाल हे असतं ना की साधूंना नावं ठेवल्या जातात लगेच. साधू झाल्यानंतर त्यांना नावं ठेवल्या जातात. साधू व्हायच्या आधी करायचं काय, हा अभ्यास आपला स्वतःचा असला पाहिजे आणि आचरण पण आपलं असलं पाहिजे. आपण सुद्धा तसं काय केलं पाहिजे, आचरण स्वतःमध्ये आणलं पाहिजे. प्रिय वक्त्या व्हावे, याच्यामध्येच कुणाचंही निंदाच करायची नाही, हाच पहिले मुद्दा येतो. म्हणजे आपल्याला चांगलं वासनिक होता आलं पाहिजे आणि ते वासनिक आपल्याला इथे व्हायचं आहे. तर मग तुम्ही अनुसरण घेतल्यानंतर तुमची जी काही तिकडची जी भूमिका आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे पार पाडाल. आणि म्हणून ही जी काही वचनं आहेत, मारिता पूजिता समान, प्रिय वक्त्या व्हावे की परस्परे परमप्रीती, या सर्व वचनांचं एक वचन आपल्याला असं दिसतं की त्यातलाच असलेलं हे पूरक वचन आहे आजच्या सत्रातलं, की ऐसेने मनिजी किंगा भोजे हा प्राणियासी असुख होय. म्हणजे तुम्हाला जरी कोणी नावं ठेवत असेल तरी तुम्ही काय राहायचं, त्यावेळी शांत राहायचं आहे, मौन राहायचं आहे. प्रत्येक प्रश्नांची उत्तरं लगेचच दिले पाहिजेत असं नसतं. त्या काही प्रश्नांची उत्तरं लगेच द्यायची असतात, काही प्रश्नांची उत्तरं थांबून द्यायची असतात आणि काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायचीच नसतात. शब्दाने द्यायची नसतात, ते कृतीने द्यायची असतात. कृती ही खूप बोलकी असली पाहिजे आपली. काही लोक असे आहेत की तुम्ही त्यांना किती बोलले तरी ते तुम्हाला काही उत्तर देत नाही, ते शांत राहतात. शाब्दिक उत्तर त्यांचं काही नसतं. त्यांचं जे उत्तर असतं ते कृतीतनं असतं, ते कृतीतनं ते तुम्हाला दाखवून देतात आणि ते उत्तर खूप मोठं महत्त्वाचं असं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला जर का कोणी काही बोललं, आपण दुखवल्या जातो हा भाग आहे. आपल्याला वाटतं की आम्ही तर चांगलं करतो आहे तरी लोक मला का बोलतात. परंतु त्यांनी जरी तुम्हाला असं बोलल्यामुळे तुम्ही दुखावल्या गेले, म्हणजे तुम्हाला कोणाची चूक दिसली याच्यातनं, समोरच्याची चूक दिसली की त्यांनी मला असं बोललं, मी दुखावल्या गेलो, म्हणजे तो चुकीचा आहे, त्याचं वागणं चुकीचं आहे. आता तुम्ही सुद्धा तीच चूक करायची का? मग तुम्ही करणार का तीच चूक? तुम्ही जर का त्याच्या वागण्याला चुकीचं म्हणताय तर तुम्ही सुद्धा ती चूक करायची नाही. म्हणजे तुम्ही परत त्याला उलट बोलून त्याला दुखवायचं नाही. स्वामी सांगतात की ऐसे न की म्हणिजे किंगा भोजे, म्हणजे तुम्ही असं बोलायचंच नाही. तुमच्या तोंडातनं, तुमच्या वाचेतनं असे शब्दच नाही आले पाहिजे की समोरचा असुखिया होईल. तुमची मानसिकताही तशी नको, तुमची वाचिकताही तशी नको आणि तुमचं कृत्यही तसं नको. आमच्या आऊसांनी काय केलं, कुत्र्याला दगड मारला, म्हणजे काय झालं, असुख झालं त्याला.
तुमच्या कृतीमुळे कुणाला तरी असुख होतं. मानवा पंथामध्ये सांगितलं फूलही तोडायचं नाही, पानही तोडायचं नाही. ते तुमच्या उपस्थितीमुळे त्या झाडाचं सुद्धा काही त्या झाडाला असुख झालं नाही पाहिजे. सुख द्यायचं की नाही द्यायचं तो भाग वेगळा, पण असुख सुद्धा त्याला, दुःख सुद्धा त्याला द्यायचं नाही. म्हणजे ते आहे की तुम्ही जर का झाडाजवळ गेलात, तुम्ही कुऱ्हाड घेऊन गेलात तर झाडामध्ये ते भीतीचे कंप निर्माण होतात. आणि तुम्ही सहजपणे गेला असेल तर ते झाडाला पण लक्षात येतं की हा आपल्याला काय भीतीदायक नाहीये. जर सशाला, स्वामी पण मनुष्य वेशातच आहेत आणि मागे लागलेले पारधी सुद्धा मनुष्य वेशातच आहेत, पण त्यांची भीती वाटते आणि स्वामींची भीती नाही वाटत. तुमची उपस्थिती अशी असली पाहिजे की तुम्हाला बघून तुमच्या उपस्थितीमुळे कुणामध्येच अशांतता निर्माण नाही झाली पाहिजे. नाही तर बघा काही काही लोक आले की आपण म्हणतो आले बरं काय, आता काय खरं नाही. म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं हे कटकटी लोक आहेत. आपल्याविषयी अशी भूमिका असावी का लोकांची? उलट आपण गेल्यानंतर असं वाटलं पाहिजे लोकांना, बरं झालं आले तुम्ही, आता तुम्ही आल्यामुळे आता हे आम्ही टेन्शन मुक्त झालो. म्हणजे आपली उपस्थिती अशी असली पाहिजे. कुणी जर का बोलायला उभं राहिलं की आपण म्हणतो आता हे काय बोलतील आणि काय नाही, यांच्यावर काही भरोसा नाहीये. आपण उभं राहिलो तर आपल्याविषयी लोकांनी म्हटलं पाहिजे की बरं तुम्ही आता, म्हणजे आपल्याविषयी लोकांना हे झालं पाहिजे की आता हे बोलणार म्हणजे चांगलंच बोलणार. म्हणजे तुमच्या बोलण्यातनं कुणाला असुख झालं नाही पाहिजे, तुमच्या उपस्थितीमुळे कुणाला असुख झालं नाही पाहिजे, तुमच्या कुठल्या कृत्यामुळे कुठल्या पद्धतीचं असुख झालं नाही पाहिजे. आमच्या महानुभाव पंथाच्या या इतिहासामध्ये एक जण स्मरणाला बसलेले आहेत आणि ते इतके निश्चल होऊन बसलेले आहेत, अजिबात हालचाल नाही. आणि त्यांच्या डोक्यावर पक्षी येऊन बसला. त्यांच्या लक्षात आलं पक्षी येऊन बसलेला आहे, आता जर का आपण हल्लो तर काय होईल, तो पक्षी उडेल. आणि उडून जर का त्यांनी काहीतरी मांस भक्षण वगैरे काही केलं तर त्याचा दोष आपल्याला लागेल, किंवा आपण हल्ल्यामुळे त्याच्यामध्ये भीती निर्माण होईल. स्वामीजी म्हणाले चतुर्विधा भूतग्राम अभय द्यावे की, तुमच्या उपस्थितीमुळे कुणाला भीतीच नाही वाटली पाहिजे, असुख नाही झालं पाहिजे, दुःख नाही झालं पाहिजे. समोर जर का पक्षी असेल तर इथे थोडं रेंगाळत चालावं किंवा थांबावं, तो उडून गेल्यानंतर मग पुढे चालावं. एवढी बारकाई या पंथामध्ये स्वामींनी सांगितलेली की आचरणामध्ये अशी आहे. आणि मग ते अजिबात हल्ले नाही जोपर्यंत पक्षी त्याचा स्वाभाविकपणे उडून जात नाही. आणि मग तो स्वाभाविकपणे उडून गेला हे जेव्हा भटोबासांना कळलं तेव्हा त्यांचं नाव काय हे केलं गेलं, मग अचल मुरारी व्यास. म्हणजे अजिबात न हलणारे. न हलणारे म्हणजे काय, नुसतं शारीरिक हालचालीची गोष्ट नाही आहे ही, मानसिक हालचालीची गोष्ट आहे. की तुम्ही जेव्हा एखादी अशी घटना तुमच्या कानावर येते की तुमच्याबद्दल निंदात्मक काही तुमच्या कानावर येतं, तर तुम्ही कसे होतात, तुमचं अचलत्व नष्ट होतं आणि तुम्ही चलबिचल होता. नुसतं शरीराचं नाही आहे हे अचल स्थिर असं नाहीये, हे मनाचं स्थैर्य आहे. ते मनाचं स्थैर्य प्राप्त झालं पाहिजे. कुणी काही जरी बोललं तरी तुम्ही त्याला असं काही बोलायचं नाही की ज्याच्यामुळे त्याला असुख होणार आहे. दीक्षेला गेल्यानंतर सुद्धा तिथे शिव्या सुद्धा येतात, सगळं येतं. शिळं सुद्धा येतं, ताजं सुद्धा येतं, शिळं सुद्धा येतं आणि शिवे सुद्धा येतात, सगळं येतं. त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही नाही बोलले पाहिजे की समोरच्याला त्याचं दुःख होईल. जे आहे चांगलं आहे, ठीक आहे. म्हणजे आमच्या स्वामींना रामधरण्यांच्या घरी पंचपक्वान्न सुद्धा वाढल्या जात होते. पाणीपात्र एकांतामध्ये करायचे तेव्हा ते जे आहे तसं अन्न सुद्धा वाढलं जायचं, जे असेल ते स्वामी स्वीकारायचे. धुळीतलं अन्न सुद्धा स्वामींनी कण वेचून घेतले. किंवा मग जिथे आदिवासी विभागात आमचे स्वामी होते त्या ठिकाणी सुद्धा तिथे काय केलं स्वामींनी, त्यांनी बनवलेला तो भात, तो मध वगैरे स्वामी स्वीकारत होते. म्हणजे ते बांबूच्या ह्याच्यामध्ये बनवलेला जायचा. तो कुकरचा शोध जो आहे तो लीळाचरित्रामध्ये आपल्याला दिसतो. आत्ता आपल्याला कुकरचं हे आहे, पण त्या काळातला तो कुकर होता त्या बांबूच्या ह्याच्यामध्ये. किती वेळ तो ठेवायचा, त्याच्या शिट्या वगैरे काही नव्हता, अंदाज सगळा. आणि तिथे ते स्वामींना वाढल्या जायचं, ते झाडाच्या पानावर ते स्वामी स्वीकारायचे. पण स्वामी त्यांना म्हटले का हे काय देता तुम्ही, आम्ही परमेश्वर आहोत, विश्वाचे पती परमेश्वर, हे अशा पद्धतीने वाढता तुम्ही.
तिथे तुम्हाला काय झालं पाहिजे, तुम्हाला असूक नाही झालं पाहिजे. इथे जर का आपण थोडं पोस्टवाले असू आणि आपलं पत्रावळीत वाढलं तर मला ताटात द्या स्टीलच्या, स्वच्छ चांगलं, म्हणजे आपली तितकं हे आहे. पण आमच्या स्वामींचे आहे का काही? स्वामींनी त्यांना असुख दिलेलं नाही, दुःख दिलेलं नाही, जे आहे ते स्वीकारलेलं आहे. आणि पैठणला बाईसांनी शिळं अन्न जरी दिलेलं आहे दुधी करट्यामध्ये, तेही स्वामींनी स्वीकारलं. बाईसांना स्वामींनी तिथेही दुखावलं नाही. म्हणजे परमेश्वराने हे आचरण स्वतः करून दाखवलेलं आहे. मातंगाने लाडू दिला, तो जर का लाडू अजून कोणाला त्या मातंगाने दिला असता त्या काळातल्या ब्राह्मणांना, तर त्यांनी त्याला काय केलं असतं, शिक्षा केली असती. नुसते शिव्या दिल्या नसत्या तर शिक्षा सुद्धा दिली असती त्याच्यासोबत. पण आमच्या स्वामीने तो लाडू स्वीकारला, त्याला दुखवलं नाही. त्याला भेटायला स्वामी बाहेर आले, त्याला बरं वाटलं, शांतता वाटली. म्हणजे परमेश्वराचं अस्तित्व असं आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात बाईसांना, प्राणी येथ येता जळता जावे तर निवावे ते काय. म्हणजे परमेश्वराच्या सन्निधानी आल्यानंतरच तुम्ही निवणार आहात, म्हणजे तुम्ही शांत होणार आहात. आणि जसे परमेश्वर आहेत, परमेश्वराच्या जे काही ज्ञानी असतील किंवा परमेश्वराचे जे साधक असतील, त्यांनी सुद्धा तसंच असलं पाहिजे की त्यांच्या संपर्कात आलेला जीव हा दुखावल्या गेला नाही पाहिजे, तो सुखावल्या गेला पाहिजे. आणि म्हणून स्वामींनी नुसतं भोजयांनाच हे निरूपण केलेलं नाही, तर तुम्हाला सर्वांना हे सांगितलेलं आहे की तुमच्या बोलण्यातनं कुणीही दुखावल्या जाता कामा नये. या संदर्भातली लीळा आपण बघणार आहोत उत्तरार्ध 554 क्रमांकाची. कमळ भैरव भोजनी दाईंबा कोपने, गोसावी केदार देवा विहरणा बीजे केले. आमचे स्वामी केदार देवाच्या त्या मंदिरामध्ये विहरणाला स्वामी बीजे करतात. एकुदिसी गोसाव्यांसी जळ मांडवी येसी लोंबता श्रीचरणी आसन झाले. आणि एक दिवशी स्वामींना जळ मांडवी येसी लोंबता श्रीचरणी आसन झाले. जळ मांडवीच्या त्या ठिकाणी लोंबता श्रीचरणी, स्वामींनी श्रीचरण असे खाली सोडलेले आहेत, म्हणजे मांडी घालून बसलेले नाहीत किंवा पाय कशावर टेकलेले सुद्धा नाहीत. स्वामींचे श्रीचरणाचे तळवे जे आहेत ते टेकलेले नाहीयेत जमिनीवर, ते असे लोंबतायत. आणि मग एक दिसी कमळ भैरवाची पटीशाळीसी कोणता आसन झाले. आणि एक दिवशी कमळ भैरवाच्या त्या देवळामध्ये, त्या पटीशाळेमध्ये स्वामींना एका कोपऱ्यामध्ये आसन झालं. आणि मग त्या ठिकाणी कमळ भैरव ते बाईल, आणि ती कमळ भैरवाची पटीशाळे, म्हणजे ती कमळ भैरव नावाची जी बाई आहे तिच्या त्या पटीशाळेमध्ये. आणि कमळ भैरव ते बाईल, कमळ भैरव हे नाव जरी तुम्हाला जर पुरुषी वाटत असेल तरी ती कोण आहे, बाई आहे. नागारावळांची बहीण, मागे नागारावळांबद्दल आपण ऐकलेलं, त्यांची ही बहीण नागारावळांची. ती येसी दादुलियाचा वेशू, परंतु तिचा वेश कसा होता, पुरुषी वेश होता. म्हणजे होती ती बाई, परंतु तिचा वेश जो होता पुरुष वेशामध्ये ती राहत होती. ती आपलेनी हाते न जेविती, आणि ती आपल्या हाताने जेवत नव्हती. कमळ भैरव ते आपल्या मढाची सोंडेवरी बैसले असती, आणि कमळ भैरव ती बाई आपल्या मढाच्या त्या सोंडीवर अशी बसलेली आहे. म्हणजे पायऱ्या उतरतो आपण, तिथे जी काही सोंड असते अशी, त्या सोंडीवर ती बसलेली आहे. आणि मग त्याचे शिष्य आली, तिची शिष्य जे आहे शिकीन तिची, ते आली. त्यासी वाटीये केळे तूप साखर ऐसे जीव लागली. आणि मग तिने काय केलेलं की त्या शिकणीने आपल्या त्या गुरुआईसाठी, म्हणजे कमळ भैरवीसाठी वाटीमध्ये केळं, त्याच्यामध्ये तूप आणि साखर असं ते सगळं कालवून तिने ते आणलेलं होतं. जेवू लागली. आणि ऐसे वाटीये केळे तूप साखर ऐसे जेवू लागली, म्हणजे तिला भरवू लागली ती. ते म्हणती अरे ने घेरे हा झाला असे. आणि मग ती घेताना, आता ती तिच्या तोंडाजवळ घास नेते, परंतु ती कमळ भैरव म्हणते की हा ने घेरे म्हणजे मी घेणार नाही, हा झाला असे म्हणजे मी पोट भरलेलं आहे, माझं तृप्त आहे, मला भूक नाहीये.
ढाला असे, ढाली असे असा शब्द नाही. आता तुम्ही विदर्भाकडे जाल, तिकडे नागपूर विभागामध्ये, तर तिकडे महिला वर्ग सुद्धा आला गेला असं ते बोलतात, म्हणजे आली गेली असं नाही बोलत. म्हणजे तिकडे महिलांच्या बोलण्यामध्ये सुद्धा पुरुषी एक हे आहे, भूमिका आहे ती. आणि म्हणून इथे हा आहे की ही स्वतःला बाई समजतच नाही, पुरुषच समजते, म्हणून ही म्हणते हा नेगेरे हा धाला असते. आमच्या आऊसा सुद्धा कशा बोलायच्या, पुरुषी त्याच्यामध्ये ते बोलायचे. ते तिकडच्या होत्या, वसमतकडच्या. कुठल्या होत्या त्या? आऊसा वसमतकडच्या नव्हत्या त्या. शांताबाईचा वसमतकडच्या होत्या, खानदेशकडच्या. आणि मग त्यांच्या त्या बोलण्यामध्ये सुद्धा पुरुषी तो भाव असायचा. आणि मग म्हणून स्वामी त्यांना नायका असं म्हणायचे आऊसांना. म्हणून ही तोंड पळविती. आणि मग ते म्हणायचे हा धाला असे, म्हणजे मी तृप्त आहे म्हणून ती तोंड पळविती, म्हणजे तोंड जिकडे घास नेला की घासाच्या विरुद्ध दिशेला तोंड करायचं आणि नाही नाही म्हणून नाही खायचं. तव दायंबाय म्हटले असो द्या असो द्या, मरेल मग आपसियाची खाईल. आता तिथे दायंबा आहेत. दायंबा हे बोलण्यामध्ये कसे आहेत, म्हणजे चतुर आहेत, बोलण्यामध्ये एकदम पटाईत आहेत. आणि त्या ठिकाणी त्यांचं ते सगळं बघून, आता एवढं चांगलं केळं साखर तूप वगैरे टाकून आणलेलं आहे आणि खाऊ घालतायत वरून, स्वतःच्या हाताने खायचं नाही, फक्त चावावा गिळावा येतुल्याची, एवढंच आहे. तरी सुद्धा ती बाई नाही नाही म्हणते. म्हणून दायंबा जे आहेत ते खूप वेळचं ते बघतायत आणि खूप वेळचं बघितल्यानंतर ते दायंबा आता व्यक्त झाले. दायंबा म्हणतात असो द्या असो द्या, अरे राहू द्या राहू द्या, कशाला उगाच तिला आग्रह करताय. मरेल मग आपसेची खाईल, मरायला लागेल ना मग बरोबर खाईल, म्हणजे भूक लागेल, ते भुकेने मरेल त्यावेळी बरोबर खाईल, मग स्वतःच्या हाताने घेऊन खाईल. अशा प्रकारे दायंबा आपले व्यक्त झाले त्या ठिकाणी. तर रोहुंकुनी पाहिले, आणि तिने एकदम रागाने दायंबांकडे बघितलेलं आहे. दायंबाई म्हटले रोहुंकुनी पाहता काही तुमचे वाढिले खाताय. दायंबा त्याच्यावर पण म्हटले काय एवढं रागाने बघताय, डोळे बाहेर येतील ना. आम्ही काय तुमचं वाढलेलं, तुम्हाला वाढलेलं अन्न आम्ही खातोय का? तुम्ही तुमचं खाताय, आम्ही तिथे आलो सुद्धा नाहीये. परंतु वास्तविक तिने रागाने बघणं स्वाभाविकच होतं, कारण दायंबा तिलाच उद्देशून बोललं. दायंबांनी बोलायची काही गरज नाहीये. अशामुळे ती दुखावल्या गेली आणि ती रहुंकून बघते. ती काय उगाच थोडी बघते. तर स्वामींनी सांगितलं, जातीवंत घोड्याबद्दल सांगितलेलं आहे की जातीवंत घोड्याची ओळख काय आहे? गर्दी आहे पुष्कळ, त्या गर्दीमध्ये जर का एखाद्याने त्या घोड्याला खडा मारला मागून, घोड्याचं तोंड तिकडे आहे, त्याच्या पाठीला जर का खडा मारला तर घोडा बरोबर गर्दीतनं त्याच माणसाकडे रोहुंकुनी बघणार. तिथे हा शब्द आलेला आहे, म्हणजे बरोबर रोखून त्याच्याकडे बघणार की कोणी मारलेला आहे खडा. तो जातीवंत घोडा बरोबर त्या माणसाकडे पाहतो. का पाहतो? की रोहुंकून का पाहतो? रागाने का पाहतो? कारण की त्याने त्या खडा मारून त्या माणसाने त्या घोड्याला काय केलेलं, दुखवलेलं आहे. म्हणजे कृतीतनं हे दुखावल्या गेलेलं आहे खड्याचं. आणि दायंबानी कसं केलं, वाचेने दुखावल्या गेलेल्या आहेत, त्यांना दुखवलेलं आहे. आणि म्हणून ते रोहुंकुनी त्यांना बघणारच आहेत. आणि दायंबा त्यांना म्हणतात आम्ही काय तुमचं वाढलेलं आम्ही खातोय का काही? नाही. यावरी सर्वज्ञ म्हणितले ऐसे न म्हणजे किंगा भोज्या प्राणियासी असुख होय. स्वामी लगेच थांबवलं त्या ठिकाणी त्यांना. स्वामी म्हणाले असं बोलायचं नाही. ते जे कोणी कमळ भैरव आहेत, ती बाई आहे आणि तिची शिकीन आहे, त्यांचं तिकडे काय कार्य चालायचं ते चालू आहे. त्यांचं काही गुरु शिष्य म्हणून जे काही सेवा वगैरे चालायची आहे ती चालू आहे. त्यावर ती कमळ भैरवाला कसं वागायचं ती वागते आहे. तिला आग्रह काय करायचा म्हणून तिची शिकीन ते करते आहे. त्याच्यामध्ये तुमचा काही सहभाग असण्याची काही गरज नाही. जसं एका ठिकाणी जसं हे चालू होतं की कुठलं उदक उत्तम आहे, कुठली गंगा उत्तम आहे. गौतमाने आणलेली ते ब्रह्मोदक उत्तम आहे की भगीरथाने आणलेले क्षत्रोदक उत्तम आहे? कुठली गंगा उत्तम आहे? एक भगीरथाने गंगा आणली आणि एक गौतम ऋषीने गंगा आणली. गौतम ऋषीने आणलेली गंगा म्हणजे नाशिककडचं तो, आणि भगीरथाने आणलेली गंगा म्हणजे तिकडून ती येते, ती हरिद्वार त्या साईडनी येते ती. दोघांनी दोन आणलेले आहेत. मग त्यातलं उत्तम कुठली? क्षत्रोदक उत्तम की ब्रह्मोदक उत्तम म्हणून चर्चा चालू होती. यावर स्वामी तिथे उगेच आहेत, गप्प आहे. स्वामी काहीच बोलले नाही, कारण की
एकदा जर का तुम्ही बोललात तर तुम्हाला कुणाच्या तरी बाजूने बोलावं लागेल. तुम्ही जर का तटस्थ बोललात की दोन्ही उत्तम आहात म्हटले तरी पण दोघं दुखावले जातील. तुम्ही जर का म्हटलं एकच उत्तम आहे, ब्रह्मोदक उत्तम म्हटलं तर एक जण कोणतरी दुखावल्या जाणार. एक तर दोघं दुखावतील, नाही तर कोणतरी एक दुखावणार. ज्याला आपण मध्यस्थी बोलवलंय तो जर का तटस्थ राहिला तर दोघंही दुखावल्या जातात की तुम्ही काय सत्याची बाजू घेऊन बोलत नाही म्हणून दोघंही दुखावल्या जातात. जर का तुम्ही एकाच्या बाजूनी बोललात तर ज्याच्या बाजूनी नाही बोलत तो दुखावल्या जातो. म्हणून आमचे स्वामी त्या ठिकाणी गप्प आहेत. म्हणजे कुठे बोलावं हे सुद्धा आमच्या स्वामींनी आम्हाला शिकवलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी भट्टोबास आहेत. भट्टोबास खूप वेळ यांची चर्चा ऐकतात. कधी कधी असं असतं की दोन लोकांची चर्चा ऐकून ऐकून आपण इरिटेट होतो. म्हणजे आपल्याला राग येतो त्या दोघांचा, काय चाललंय कधीपासून यांचं, म्हणून आपण व्यक्त होतो. परंतु अशा वेळी सुद्धा म्हणजे कोणी तुम्हाला नावं ठेवत असतील तेव्हा तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं मौन सोडायचं नाहीच आहे. तुम्ही तिथे गप्पच राहायचं आहे, मौनच राहायचं आहे. पण दोन जण जर का दुसरे कोणाचे काय बोलत असतील तर तिथे आपण तोंड उघडायचं नाही. आपल्याला ही घाण सवय असते बघा की दोन लोक कोणाची निंदा करत असतील तर आपणही त्याच्यात सहभाग घेतो आणि आपण पण काय करतो, त्या माणसाबद्दल एक तर ऐकून घेतो निंदा किंवा त्याच्याबद्दल आपल्याकडे काय खिशात असेल ते आपण तिथे मोकळं करतो. हो, मला पण आमच्या वेळेस पण तो माणूस असंच वागला होता. आपल्याला चैनच पडत नाही. अशा वेळेस सुद्धा आपण व्यक्त होऊ नये. आणि ते लोक तर दोष करतातच आहेत. भांडते दोघे अन्यायीच आहेत किंवा अन्य वार्ता करणारे दोघं अन्यायीच आहेत. आणि तुम्ही काय करतायत, त्यांचा वेळ अजून वाढवून देताय. त्यांना त्यांच्याकडे त्या व्यक्तीबद्दल असले दोष तुम्ही अजून काय करतात, वाढवून त्याला सांगतायत. म्हणजे त्यांच्याकडे अजून त्या व्यक्तीबद्दल दोष वाढतायत आणि त्याचा प्रसव वाढण्यात तुम्ही निमित्त होता आणि तुम्ही तुमचा सुद्धा प्रसव वाढवताय. हे कुठेतरी चाललेलं हे आपल्याला कळतच नाहीये. बोलण्यातले दोष जे आहेत ना ते आपल्याला कळतच नाहीत की आपण काय बोलतो आणि त्याचे परिणाम काय होणार. म्हणजे असं आहे की कोणी विचारलं की बाबा ते आमका चौक कुठे आहे, लगेच तुम्ही म्हणाल हो हा आमका चौक ना, तुम्ही इथून जा तिथून जा तिथे जा, लगेच तुम्हाला समाधान वाटतं. परंतु लक्षात घ्या त्या चौकामध्ये काय आहे, मांसाहाराची दुकानं आहेत. म्हणजे हा विचारतो आहे म्हणजे हा तिकडे चालला. किंवा त्यांनी विचारलं हे आमच्या लग्न हे आमच्या कार्यक्रम आहे इथे, याचा पत्ता कुठला आहे काय आहे, तुम्ही लगेच सांगितला. परंतु जर का तिकडे जाऊन तिथे मांसाहाराचं जेवण असेल तर तुम्ही त्याला कुठे पाठवताय, मांसाहार खाण्याचा पत्ता तुम्ही त्याला देताय. तुम्हाला वाटतं आणि घराचा पत्ता दिला तर तुम्ही मांसाहार खाण्याचा पत्ता दिलेला आहे. एखादा व्यक्ती एखाद्याच्या घरी चाललेला आहे, तो कशासाठी चाललाय याची शहानिशा करून घ्या. तो चाललाय भांडायसाठी आणि तुम्ही सांगितलं पत्ता द्यायला आणि तो गेला भांडला आणि त्याची हत्या करून टाकली. निमित्त कोण झालं, तुम्हाला तरी माहिती आहे का आपण काय बोलतो आणि त्याचे परिणाम काय होणार. तुम्हाला लगेच काहीतरी कुशलता तिथे करता आली पाहिजे की आम्हाला काय माहिती नाही बाबा पत्ता कुठला काय, लगेच तुम्हाला असं व्यक्त होता आलं पाहिजे. म्हणजे कुशलता किती असली पाहिजे, बोलण्यातली चालण्यातली उठण्यातली बसण्यातली सगळं तुम्हाला हे काय असलं पाहिजे, ते कौशल्य असलं पाहिजे. आणि मग या ठिकाणी ते रोहुंकून पाहणे हा जो काही प्रकार आहे म्हणजे दुखवल्यामुळे तसं ते झालेलं आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात, भटोबा साहेब ते म्हणतात की जी त्या लोकांना सांगतात की ब्रह्मोदक ते जे आहे क्षत्रोदक जे आहे पेक्षा पण ब्रह्मोदक म्हणजे ब्राह्मणाने आणलेलं जे उदक आहे म्हणजे गौतम ऋषीने आणलेलं उदक ते उत्तम. आता ब्राह्मणांच्या बाजूने बोललं, आता ब्राह्मणांना विरोध करणारं तिथे बोललं तर मग दोष लागेल वगैरे असा तो एक भाग आहे अन्य लोकांमध्ये, समजूत आहे ती. आणि म्हणून मग ब्रह्मोदक उत्तम म्हटल्यामुळे तो वाद तिथे काय झाला, थांबला, संपला नाही, थांबला. म्हणजे जर का आपल्यामध्ये काही चालू असेल, समजा चर्चा चालू असेल, मग मी जर का सांगितलं आमक्या बाबांनी मला हे सांगितलं, मग तुम्ही काय त्या बाबांच्या विरोधात बोलू शकता का, तुम्ही मग लगेच गप राहणार. बाबांनी सांगितलं मग काय तुम्हाला ते पटलेलं नसतं, बाबांचं नाव सांगितल्यामुळे मला गप्प राहावं लागतं. तसं ब्रह्मोदक म्हटल्यानंतर ते गप्प राहिले, ते निघून गेले. स्वामींनी भटोबासांना शिक्षा पण दिली, तुम्ही मध्ये का बोललात. ब्रह्मोदक उत्तम असेल क्षत्रोदक उत्तम, तुम्हाला त्याचं काय घेणं देणं. महात्म्यासाठी काय असतं, बोडी गंगा समान हे वचन आहे तिथे.
तुम्हाला बोडी गंगा समान, ब्रह्मोदक असो, क्षत्रोदक असो, फिल्टरचं पाणी असो, नाहीतर मग अजून अजून कसलं पाणी असो, डबक्यातलं पाणी असो, तुमच्यासाठी समान. म्हणजे तुम्ही त्याच्याविषयी व्यक्त होऊ नका घाणेरडं पाणी आहे म्हणून. हे खूप स्वच्छ पाणी आहे, तुम्हाला व्यक्त होण्याची गरज नाही. आपण उगाच व्यक्त होत असतो. रस्त्याने चालताना आपण बोलतो किती घाण आहे इथे, तुम्हाला काय बोलायची गरज नाही आहे. तुम्हाला खूपच घाण वाटत असेल तर या झाडू घेऊन आणि कचरा सगळे घाण भरून टाका. मग तुम्ही जर का ते करू शकत नाहीये किंवा तुमच्या बोलण्याने काही बदल होणार नाहीये, मग बोलायचं पण काही काम नाही. पण व्यक्त होतो आपण, तर हे काय आहे, तसं होता कामा नये. स्वामींनी सांगितलं व्यक्त होऊ नका, शांत राहा. तुमच्या बोलण्यामुळे कुणाला असुख होईल. आता जो क्षत्रोदक उत्तम म्हणत होता तो व्यक्तीचं दुखावला गेला की नाही, त्याला असुख झालं की नाही, त्याचा काय अहंकार कुठेतरी दुखावला गेला की नाही, दुखावला गेला. मग अशा वेळेस नरोवा कुंजरोवा आपल्याला काय माहिती नाही, आपला अभ्यासच झाला नाहीये, म्हणून शांत बसावं, तिथे व्यक्त होता कामा नये. आणि म्हणून इथे तुम्ही जर का व्यक्त झालात आणि तुमच्यामुळे कोणी दुखावल्या गेलं तर मग ती व्यक्ती काय होणार, तुमच्याकडे रोहंकुनी पाहणार. दायंबाकडे हे कमळ भैरव जे आहेत ते रोहंकुनी पाहता आणि दायंबा वरून परत त्यांना ऐकवतात. म्हणजे दायंबा काही शांत बसले, ती बाई एक शब्द यांना काही बोललेली नाहीये. आधी बोलली नव्हती, हे बोलले. आता बोलल्यानंतर सुद्धा तिने परत एकही शब्द त्यांना बोललेला नाहीये. तिने फक्त रोहंकुनी पाहिलंय, ती बोललेली नाही, व्यक्त झाली नाही, ती शब्दाने व्यक्त नाही झाली. परंतु दायंबा परत तिला बोलतात. आणि म्हणून स्वामी शिक्षा पण करतात की ऐसे न म्हणजे किंगा भोजे या प्राण्यासी असुख होय. कुठल्याही प्राण्याला चतुर्विध भूतग्राम, जारज, अंड, स्वेदज आणि उद्बीज अशा प्रकारे जीवाची उत्पत्ती होत असते. याच्या व्यतिरिक्त जीवाची उत्पत्ती होत नसते. जारज म्हणजे गर्भव्यवस्थेने, अंडज म्हणजे अंड्याच्या माध्यमातनं एखाद्या जीवाचा जन्म होतो, स्वेदज म्हणजे घामातनं एखाद्याचा जन्म होत असतो, उवा वगैरे होतात ना, आणि उद्बीज म्हणजे बी मधनं जन्म होतो झाडाविडाचा. याच्या व्यतिरिक्त जन्म होत नाही कुठल्याच जीवाचा, याच्या व्यतिरिक्त नाही होत. अशा पद्धतीने ज्या ज्या ह्याच्यातनं जीवाची निर्मिती आहे किंवा या ह्याच्यातनं ज्या जीवांची निर्मिती झालेली आहे असे समस्त जीव आले त्याच्यामध्ये. असा एकही जीव आता सुटलेला नाही आहे. 4 याच्यामध्ये पर्यायामध्ये सगळे जीव आले. त्यांना तुम्ही अभय द्यायचं, म्हणजे तुमच्यामुळे त्यांना असुख झालं नाही पाहिजे. त्याच्यात मनुष्य सुद्धा आले. इतर प्राण्यांचं जे काय तुम्ही त्यांना असुख द्याल त्याचा दोष तुम्हाला एवढा नाही लागणार, प्रसव चालू होईल. पण जेव्हा तुम्ही मनुष्याला दुखवता तर त्याचा दोष खूप मोठा आहे. कारण की त्याच्याकडे ज्ञान इंद्रियांचा जो काही हे आहे, एकूण 10 इंद्रिय आहेत, 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, हे संपूर्ण इंद्रिय जी आहेत ही फक्त आणि फक्त मनुष्याकडे आहेत. पिंडस्था मनुष्याकडे आहेत, सर्व अधिष्ठान मनुष्याकडे आहे. म्हणजे मनुष्य सर्व युक्त मानल्या गेलेला आहे, नव्हे तर तो आहेच. म्हणून तुम्ही जर का कुणाची तरी हत्या केली तरी फाशी होत नाही, पण मनुष्याची हत्या केली तर काय होतं, फाशी होते. मुंगीची हत्या करा बरं, काही फाशी बिशी काही करू नका बरं का, इथे तर करून बघाल. स्वामींनी सांगितलं वैरत्व सुद्धा चिंतायचं नाही. मग या ठिकाणी आपल्याला या सर्व जीवांना काय ठेवायचं आहे, सुखी करायचं आहे असं नाही सांगितलं, पण तुम्ही त्यांना दुखवायचं नाही. कितीतरी मोठी गोष्ट आहे. आता जर का आम्ही भालोदला होतो, आमचे जे परमगुरु होते भालोदकर बाबाजी, त्यांनी त्या मंदिरामध्ये एकही झाड लावलेलं नव्हतं. किंवा चिकू वगैरे असं काही आपण खाल्लं तर त्याची जी बी असते ती बी फोडून फेकायची, ती अख्खी फेकायची नाही वगैरे. म्हणजे ज्याच्यामुळे ते पूर्ण पुनर्निर्मिती त्याची होऊ नये किंवा त्या झाडाचं काही हे करण्यामध्ये आपला वेळ जाऊ नये किंवा त्याचा वेगळा दोष लागू नये. कारण की काय असतं की तुम्ही जर का फुलांची झाडं लावली आणि जर का कोणी आलं तुमच्या घरी किंवा मंदिरात तर ते तोडल्या वांचून ते लोक राहत नाहीत. म्हणजे मागे आम्ही इथे पानाचा वेल लावलेला होता, इथे आतमध्ये किती जरी पानं असली तरी बाया काय करायच्या, त्या वेलीचंच पान, काय ते ताजं पान आलं पाहिजे.
पण तुम्ही बघितलं का की ते तोडताना तर झाडाला असुख होत आहे. म्हणजे मंदिरात लोक येताना पाहून त्या झाडाला सुख होईल का? त्या वेलीला त्याला वाटेल आलं बरं का बाया या, आता हे तोडणार माझं पान. म्हणजे असुख. तर झाड तुम्हाला बघून घाबरणार. उपदेशी लोक, तुम्ही जरी देवासाठी फुल तोडतायत तरी पण त्या झाडाला भीती नाही वाटत का त्या टायमाला? लक्षात घ्या हा भाग. वाटते की नाही भीती? तुम्ही जर का रस्त्याने चालला आणि तिकडून एखादा कुत्रा आला, तुम्हाला भीती नाही वाटत का? एखादा बैल आला, तुम्हाला भीती वाटत नाही का? तीच भूमिका आपली. आपण झाडाजवळ गेलो की त्या झाडाला भीती वाटते आपली. त्याला वाटलं पाहिजे की हा काही मला दुखवणार नाही, कारण हा उपदेशी माणूस आहे, असं झाडाला वाटलं पाहिजे. लक्षात घ्या. साधू लोक पान तोडत नाही तर झाडाला माहिती आहे की हे साधू हे तोडणार नाहीत. म्हणजे त्याला त्याच्याविषयी शाश्वती आहे, ह्यांच्यामुळे मला काही दुःख होणार नाही. आपल्याला असं ना उपदेश आहेत का ते? हा मग काय हरकत नाही. आपल्याला त्यांच्याकडे खायला प्यायला काय हरकत नाही, कारण की ते उपदेशी आहेत. पण उपदेशी नसतील तर मग आपल्याला नको वाटतं. तसं आहे की तुमच्या उपस्थिती ही अशा पद्धतीची असली पाहिजे. आणि म्हणून तुमच्यामुळे कुणालाही, झाडाला, गवताला, पानाला, मनुष्याला, पक्ष्यांना, पशूंना कुणालाही असुख नाही झालं पाहिजे, दुःख नाही झालं पाहिजे. म्हणून स्वामी आऊसांना म्हणतात की तुम्ही त्या श्वानाला कशाला दगड मारला? आम्ही दुखावलो. म्हणजे ते आऊसाच म्हणतात, जीजी तुम्ही दुखावले. म्हणतात हो जीजी, आपण कशात व्यापका होईजेल, म्हणजे सगळीकडे तुम्ही व्यापलेले आहात. म्हणजे समोरच्याचं दुःख जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुम्ही त्याला दुखवणार नाहीत. जोपर्यंत तुम्हाला त्याचं दुःख कळत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला दुखवण्याचा जो तुमचा किस्सा आहे तो चालू राहील. पण ज्यावेळेस तुम्हाला कळेल की नाही समोरच्याला जर का आपण असं बोललं तर त्याला काय त्रास होईल, जेव्हा तुम्हाला कळतं त्यावेळेस तुम्ही त्याला अजिबात दुखवणार नाही. म्हणजे रावण होता, रावणाला माहिती आहे. म्हणजे एका अर्थाने आपण रावणाला मानूया, आपण झाडांची मुंडके तोडून देतो ना, म्हणजे झाडांची फुलं तोडून आपण देवाला वाहतो. रावणाने काय वाहिलं होतं? स्वतःचे 9 शिर त्यांनी वाहिले होते. 10 शिरांचा रावण होता की नाही? 9 मुंडके, 9 शिरं कापली होती त्यांनी स्वतःची. त्याला माहिती आहे की स्वतःचं अर्पण करणं म्हणजे काय आहे, किती दुःख होतं. आपल्याला माहिती आहे झाडाचं दुःख काय आहे? नाही माहिती. मी ते मागे सांगितलं ना, एक असा केस उपटायचा चांगला आणि मग व्हायचं. मग वा तुम्ही लक्ष केस वा देवाला. वाहता येतील का? एकच तुम्ही असं काढायला काय आई ग होतं. आणि मग त्या झाडाचं काय होत असेल? जोपर्यंत तुम्हाला स्वतःला ते दुःख जाणवत नाही ना तोपर्यंत तुम्ही समोरच्याला किती दुःख होत आहे तुमच्या लक्षात येणार नाही. आणि मग त्यानुसार तुम्ही वागणार सुद्धा नाही. ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की एवढं दुःख आपल्याला होतं, एक केस जर का असं काढला किंवा एक नख असं काढलं, कधी असं काढता येईल का तुम्हाला? नख देवाला अर्पण करायचं, काढून घ्यायचं नख आणि व्हायचं. वाहता येईल? नाही येणार आपल्याला. बाकीच्या झाडा फुलांना आपण किती त्रास देऊन ते वाहतो आपण. ज्या दिवशी तुम्हाला स्वतःचं दुःख कळेल त्या दिवशी तुम्ही इतरांना दुःख देणं हे तुमचं बंद होईल आपोआपच. एखादा माणूस आजारी असेल, तो आधी किती लोकांना नावं ठेवत असेल, पण तो जेव्हा स्वतः आजारी पडतो तेव्हा मग तो म्हणतो नाही बाबा आता कोणाला नावं नाही ठेवायचे, आपण आजारी पडलो. आपण इतक्या दिवस दुसऱ्यांना नावं ठेवत होतो, आता आपल्याला कळलं काय असतंय. म्हणजे हे जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे. मग आपल्याला आता काही झाड योनीमध्ये जायचं का? पक्षी पशु योनीत जायचंय का? काही जायचं नाही. कारण जर का तुम्ही हे कृत्य केलं तर तुम्हाला नक्की जावं लागेल. ते कर्म तुम्ही जोडताय. तुम्ही मनुष्याचं जर का मन दुखवलं तर तुम्ही कुठे जाता? चलद रूपामध्ये तुम्ही जाताय. चलद रूपांना जर का तुम्ही मारलं तर तुम्ही स्थावरामध्ये जाता. स्थावरांना जर का तुम्ही काही दुखवलं तर तिकडे चौकडीला नरक होत आहेत. ते सगळी इत्यंभूत नरक 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 जोडतोय आपण. पण मोक्षाला जाण्याचा काही पत्ता नाही आपला. म्हणजे मोक्षाला जाण्यासारखं क्वालिटीवाला आचरण नाही आपलं. म्हणजे आपलं नक्कीच रिझर्वेशन तिकडच आहे, चौकडी. कलियुग संपलं की लगेच तिकडेच जाणार आपण. मग एवढं सगळं असताना आपण अजून नरक का जोडायचे? आणि म्हणून हे जे काही छोटी वचनातले छोटं काही आचरण आहे की तोंडावर किती नियंत्रण असलं पाहिजे हे या वचनात नाही. तुम्ही तोंडावर जर का नियंत्रण आणलं
तर तुमचे कितीतरी दोष दिवसभरातले जे होणार आहेत, घडणार आहेत, ते थांबून जातील. आणि म्हणून मी नेहमीच उदाहरण देतो की अधिकरण जे आहेत ना, ते बोलत नाहीत जास्त, ते कमी बोलतात किंवा उपयुक्त तेच बोलतात. तुम्ही 10 वाक्य बोलाल तेव्हा ते म्हणतात अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. जे समोरचे बाबा होते त्यांना आम्ही किती कथा सांगितलं तरी बाबा फक्त म्हणायचे असं का, बरं बरं, बस एवढंच बोलायचे. बाकी काही प्रतिक्रिया नाही. आमच्यासारखं पापड पसारा नाही. त्यांना माहिती आहे काय बोलायचंय, किती बोलायचं आणि काय उपयुक्त आहे. आणि बोलण्यामुळे काय होणार आहे, समोरच्याला काय होऊ शकतं, अचूक होईल. अचूक होणं म्हणजे काय, तो दुखवल्या जाणं. तो दुखवल्या जाणं म्हणजे काय, छलद्रूपाच्या लेप लागणं आपल्याला. म्हणजे छलद्रूपाच्या लेपामध्ये आपण जातो आहोत. आपल्याला माहिती आहे आपण किती मन दुखवतो लोकांची बोलून. मग ते कमी प्रमाणात मन दुखत असेल तर मुंगीच्या देहात जाऊ, जास्त प्रमाणात मन दुखत असेल तर अजून मोठ्या कुठल्या तरी पशु पक्ष्यांमध्ये आपण जाऊ. म्हणजे हे बोलताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे, तेव्हा तुमच्या बोलण्यावर नियंत्रण येईल. नंतर बोलण्यावर नियंत्रण येणार नाही. कोण किती कुठे दुखावल्या जातो आहे हे आपल्या बोलण्यात आपल्याला लक्षात आलं पाहिजे. या ठिकाणी त्यांनी असं रोंकून पाहिलं. दायंबा परत त्यांना बोलले, स्वामींनी त्यांना शिक्षा पण केलं. आणि मग ते स्वामींना म्हणतात, पापाजी केळे खाता जैसा गळा सोलताय. ते म्हणतात मी काय चुकीचं बोलतोय का देवा, आता हे केळं आणि ते तूप वगैरे टाकून तिला आणलेलं आहे तर गपचूप खावं नाही या बाईनी. ते बघा केळं आणि साखर तूप खाताना जसं काही गळा सोलला जातोय, ती नाही 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 म्हणते. आता तुम्ही इथे केळं साखर अजून जरी तुम्ही काय चांगलं आणलं तरी जर का भूक नसेल माणसाला, इच्छा नसेल जेवणाची तर नाही जेवणार ना ते. आणि तो जेवतो की नाही जेवतो याच्याशी आपण काही अस्थिर होण्याचा काही संबंध नाहीये. कोणी जेव अथवा न जेव, परंतु ते म्हणतात जसा केळे खाता जैसा गळा सोलताय, जसं काही गळा सोलल्या जाणार आहे हिचा. साखर भाता जैसे दात कसई जाती. आणि साखर आणि भात खाताना या ठिकाणी साखर भाता जैसे दात कसई जाती म्हणजे दात कसकस करतील की काय, म्हणजे दातांना हिचा त्रास होणार आहे की काय. ते खडी साखर आणि ते तूप किंवा भात खाताना चांगलंच लागणार आहे ते. तव तयासी निद्रा येऊ लागली. आता तिला काय व्हायला लागलं, निद्रा यायला लागली त्या कमळ भैरवाला. झोपी जाऊ लागली आणि तिला डुलक्या यायला लागल्या. म्हणजे जांभयांचं रूपांतर कशात होतं, नंतर डुलक्यांमध्ये होतं. आधी कंटाळा येतो, कंटाळ्यानंतर मग जांभया येतात, जांभयानंतर मग डुलक्या येतात, आणि डुलक्यानंतर काय होतं ते समोर येईल आपल्याला. ती झोपी जाऊ लागली म्हणजे डुलक्या लागायला लागल्या तिच्या. तेव्हा दायनबाई म्हटले, आऊवे याते भीतरीने या एरवी पडती. मग ते झोपायला लागले आणि ते पटीशाळेवर आहेत, म्हणजे पडले तर खालीच पडणार. म्हणून दायनबा म्हणतात की आऊवे म्हणजे ओ बाई, त्यांच्या शिकणीला म्हणतात, यांना आतमध्ये घेऊन जा, एरवी पडती तर खाली पडतील बरं. ती आहे म्हणत ती पुरुष सहजी आहे. तिची शिकीन म्हणतात काही पडणार वगैरे नाही. आता ते सगळेच कसे भेटलेले आहेत, बोलणारे एकाचड एक. आता हिच्या पण लक्षात आलं पाहिजे ना की तिला खरोखरच डुलक्या लागते, झोप येते. तर ही पण काय बोलते, काही पडणार बेडणार नाही, पुरुषी सहजी आहे, पुरुषाचं मुक्त वर्तन आहे. हे असतं ध्यान अवस्थेमध्ये जेव्हा जातात तेव्हा मग ते असं डोलतात, ते असं हे पण बोलतात. येतुलेनी ती होती, असं बोलेपर्यंत ती व्यवस्थित होती, डुलक्या घेत होती पण होती, जागेवरच होती. आणि असं तिने सांगितलं नाही, असं तिने म्हटलं नाही. आणि सोंडिये खालुती पडली, आणि ती पडली ना वरून खाली, सोंडिये खालुती. आणि दुसरी ते धावीन नली, दुसरी जी शिकीन होती ती धावीन नली म्हणजे तिच्या दिशेने खाली आली पटापट. पडली जी आणि ओरडत अरे पडली पडली. आणि म्हणून दायंबा बोबाईले. आता दायंबा तयारीतच आहेत, ते काही शांत बसायला तयार नाही. ती बिचारी पडली, तिला लागलं असेल, ती शकीन घटनास्थळापर्यंत धावून येते आहे. तोपर्यंत दायंबानी जो मधला काही वेळ होता तो त्यांनी भरून काढला बोलून. ते म्हणाले दायंबा बोबाईले, नुसते बोलले नाही, ओरडून बोलले, दोघींना पण पडलेल्या माणसाला पण ऐकू येईल. हा उठवू नको, पुरुषी सहजी आहे. अरे उठू नका, पडू द्या. पुरुषी सहजी आहे, ध्यानावस्थेमध्ये आहेत ते, त्यांना काही झालेलं नाही, असं दायंबा व्यंगात्मक पद्धतीने त्यांना बोलतात. आणि गोसावी इकीत हास्य केले, आणि आमचे स्वामी सुद्धा हे ऐकतात
परंतु काय केलं त्यांनी सुद्धा इकित हास्य केले, म्हणजे स्वामी सुद्धा हसले की ह्याच्यामध्ये काय झालं, दायंबा चुकी होतेच, दायंबा बोलत होते ते चुकीचे होतच, परंतु या ठिकाणी त्यांची सुद्धा चूक होती. कमळ भैरव असतील किंवा त्यांची जी शिकीन आहे, आता कमळ भैरवाला स्वतःलाच कळलं पाहिजे की मला डुलक्या येत आहेत, मला झोप येते, तर मी आतमध्ये जावं की बाजूला जावं, हे त्यांनी लक्षात नाही घेतलं, त्यांच्या शिकणीनी लक्षात नाही घेतलं. बरं, सांगितल्यानंतर मुळात म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं नसेल आणि चूक झाली तर गोष्ट वेगळी आहे, पण जेव्हा तुम्हाला कोणीतरी सांगितलं आहे चुकीचं आणि तरी पण तुम्ही तसंच केलं आणि चूक घडली, तर मग काय आहे, माहिती असून सुद्धा चूक झाली, तर हे दोघींना पण माहिती होतं, दायंबांच्या माध्यमातून ते कळलं सुद्धा होतं, पण दोघींनी स्वतः स्व आचरणाचा तो भाग आणला की सहजी आहे, हे त्यांची स्थिती आहे, काही होणार नाही, आणि असं दायंबा म्हटले तेच झालं. तर हे कधी कधी असं होतं. आमचे स्वामी सुद्धा त्यावेळेस हसलेले आहेत, जे स्वामींनी सुद्धा थोडा ते जे काही घटना घडली त्याचा आनंद स्वामींनी सुद्धा घेतलेला आहे. आता इथे स्वामी का हसले असतील, दायंबांचा म्हणजे स्वामी काय आनंदित झाले अशातला भाग नाही आहे, स्वामी हसले याच्यासाठी आहेत असा माझा अंदाज आहे. एखाद्या जीवाला जर का तुम्ही सांगितलं ह्याच्यात तुमचं नुकसान आहे, ह्याचं पण वचन स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे. कुठलं वचन, की जीवाला सांगितलं तुझं नुकसान आहे तरी सुद्धा जीव काय करतो, तेच करतो. कुठलं वचन सांगता येईल, पोर जीव आपले ओखटे गोमटे जाणे, जाणे म्हणजे तो स्वतः जाणतो की हे नुकसानदायक आहे बरं का, किंवा जाणे म्हणजे कुणीतरी जाणीव करून दिल्यानंतर तो जाणतो की हा तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे म्हणा, परंतु जाणवणीची करी, परंतु माहिती पडल्यानंतर सुद्धा तो काय करतो, चुकीच्याच रस्त्याने जातो. व्यसन करणाऱ्या माणसाला सांगा की याच्याने कॅन्सर होतं, ते म्हणतो हो तुम्ही म्हणता ते बरोबर, आता काय ते सवय लागलेली आम्हाला ते काही सुटत नाही, म्हणून ते जाणवणीची करी, तो जाणूनच ते करत असतो. तसं आहे की जीवाला किती जरी सांगितलं की हे चुकीचं आहे, करू नकोस. खूप लोकांना असं सांगितलं जातं की विकार शून्य विकल्प शून्य, म्हणजे देवतेला शरण जाऊ नका. मला कोणीतरी म्हटलं की अस्थी बरी तुम्ही ग्रस्तांना का सांगता, म्हटलं ग्रस्तांसाठी पण तर अस्थी बरी आहेच ना, विकल्प शून्य, कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही देवताजनित क्रियेला शरण जाऊ नये, हे विकल्प शून्य या पदात सांगून ठेवलं स्वामींनी. परंतु जीव जाणवणीची करी, मुलाची शांती, मुलीची शांती, वस्तू शांती, ग्रह शांती, काय काय शांत्या लोक करत असतात, आणि त्याच्यामुळे काय जोडून ठेवतायत, ते सगळं देवताजनित विधी जो आहे तो जोडल्या जातो आणि तो केला जातो. विकल्प शून्य हे वचन एका बाजूला ठेवून देतो आपण सूत्रपाठामध्ये गुंडाळून, ते वचन बाहेरच नाही आलं पाहिजे आणि आपण त्या वचनात नाही गेलो पाहिजे, एवढी सगळी दक्षता आहे. आणि आपण काय करतोय, सगळे देवताजनित विधी आपण करतो. मानवापंथ वासनिकांना सुद्धा या कुठल्याही गोष्टी विधी करण्याची काही गरज नाही, देवता संबंधित विधी करायची गरज नाही, परंतु करतात. कुलदेवतेला जातात मानवापंथीय लोक, मानवापंथीय लोक नको नको ते खड्यांचे अंगठे घालतात, मानवापंथीय लोक काहीतरी अन्य व्यक्तींनी सांगितलेले उपाय सुद्धा करतात. हे देवताजनित प्रकार केल्या जातात, हे आपल्याला माहिती नाहीये का? उपदेश घेतानाच तो सांगितलेलं देवतेला शरण जायचं नाही, देवतेच्या मंदिरात जायचं नाही, देवतेचा प्रसाद खायचा नाही, देवताजनित विधी करायचे नाहीत, हे उपदेश घेताना तो सांगितलेलं आहे. मग परत आपण ते विधी करतो म्हणजे काय करतो, जाणवणीची करी, आणि आपण काय करतो, पडतो. ज्यावेळेस तुम्ही शुद्धीवर असता, जागृत असता, म्हणजे तुम्ही ज्ञान अवस्थेमध्ये आहात, तोपर्यंत तुम्हाला कोणी सूचना देणार नाहीये, ही सूचना तुम्हाला आहेच. पण ज्यावेळेस तुम्ही ज्ञान अवस्थेत असताना तुम्ही डुलक्या घेता, म्हणजे जागृत अवस्थेतला माणूस सावध असतो आणि डुलक्या घेणारा माणूस बेसावध असतो, तो कधीही खाली पडू शकतो, म्हणजे त्याची घसरण होऊ शकते. तसं ज्ञान अवस्थेतनं माणूस जो अन्यथा ज्ञानाच्या अज्ञानाच्या अवस्थेमध्ये जायला लागतं तेव्हा तो डुलक्या खातो, म्हणजे लक्षात येतं की हा माणूस डोलायमान झालेला आहे, ह्याच्यावर ही परिस्थिती आलेली, हा आता देवतेला शरण जाऊ शकतो, हा आता विकल्पाला शरण जाऊ शकतो, की हिंसेला पण शरण जाऊ शकतो. अशी स्थिती त्या माणसाची येते, याला म्हणतात डुलक्या घेणं.
अशा वेळेस एखादी व्यक्ती जर का सांगत असेल की पडाल बरं का तुम्ही, म्हणजे तुम्ही धर्मावरून तुमचं पतन होईल, आपण म्हणतो नाही नाही पतन बितन काय होणार नाही, आम्ही फक्त एवढंच करायचं, बाकी आम्हाला काही नाही करायचं. ते फक्त ते जावं लागतं वर्षातनं एकदा ते कुलदेवतेला. आम्ही काही विडा वगैरे ठेवत नाही, तो ब्राह्मणच ठेवतो, आम्हाला फक्त उपस्थित राहावं लागतं, बाकी आम्ही हातही जोडत नाही काही नाही. हे डुलक्या घेणं सुरू झालंय. तुम्हाला कोणतरी सूचनाही देतं, पण आपण म्हणतो आम्ही एवढंच करतो, आम्ही पैसे देणारे, क्रिया तिकडेच होणार, कोण करणार काय आम्हाला माहिती सुद्धा नाही, आम्ही फक्त पैसे पाठवायचे. परंतु तेव्हा तुम्हाला कोणी सूचना देत असेल तर त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे, सावध झालं पाहिजे. तर कमळ भैरवासारखं आपलं होणार, आपण काय होऊ, खाली पडून जाऊ. आपण म्हणतो पुरुषी सहजी आहे, म्हणजे आम्ही खूप जुने उपदेशी आहोत, आम्हाला काय होत नाही. परंतु जेव्हा पडू आपण, धर्मापासून पतन होऊ, त्यावेळेस मग परत धर्मावर येणं खूप मोठी कठीण गोष्ट असते. स्वामींनी हा दृश्य पाहिलं की जीव कसा असतो, माहिती नसल्यानंतर चुका करतोस, पण जर का आवर्जून सांगितलेलं आहे की बाबा हे असं आहे, माळेकाराची दृष्टाने सांगितलं की या रस्त्याने जाशील तर कुठे जाणार, नगरी पुरी पाटणी वरी पडा होती, म्हणजे इकडे नगर पूर पाटण जे पाहिजे ते इथे लागणार आहे, पण या रस्त्याने जाशील तर काय होईल, वाघे खाल्ल्या जाशील किंवा चोरी नागवी असती, म्हणजे चोर तुला लुबाडतील इथून गेला तर. हा रस्ता असा आहे. आता दोन रस्ते सांगितल्यानंतर आपण कुठून गेलं पाहिजे, जिकडून गाव लागणार आहे त्या रस्त्याने, जंगल लागेल त्या रस्त्याने जायची गरज नाही आहे. परंतु नेहमी असंच झालेलं आहे. स्वामींनी हे पाहिलं आणि स्वामींना मूळ सृष्टीची आठवण आली असेल की मूळ सृष्टीला जीवाला आणलं आणि सगळ्यात आलेलं त्यांना ज्ञान दिलं की बघा असं असं आहे, चौपदार्थ आहेत, यांना शरण गेलं तर काही मोक्ष मिळणार नाही, परमेश्वराला शरण गेले तर मोक्ष मिळेल असं सांगितलं देवाने. परंतु सगळेच्या सगळे कोणाला शरण गेले, जीव देवता प्रपंचाला, परमेश्वराला कोणी शरणच नाही गेलं. असे तीन मूळ सृष्टी झाल्या. तिथे जर का कोणीतरी तीनही मूळ सृष्टीतले एखादा जरी व्यक्ती परमेश्वराला तेव्हा शरण गेला असता तर त्याचा काहीतरी वेगळा संस्कार निघाला असता, किंवा तिथूनच स्वामींनी मोक्षाला नेऊ पण शकले असते, कारण तिथे लगेच चरितार्थ होतं, ते लगेच प्रारब्ध होतं, मानसिके प्रारब्ध, वाचिके प्रारब्ध, प्रत्यक्ष प्रारब्ध, अशी ती मूळ सृष्टी होती. स्वामींना आठवलं असेल हे मूळ सृष्टीपासून आतापर्यंत हेच चालू आहे की जीवाला किती सांगितलं तरी जीव शेवटी काय होतो, खाली तो पडतो, म्हणजे त्याचं पतनच होतं. तर अशा पद्धतीने आजच्या सत्रामध्ये आपण आचाराची हे जी काही वचन पाहिलं आजच्या सत्रातलं आपण आचाराचं, ते आहे 227 क्रमांकाचं वचन, ऐसे न म्हणजे किंगा भोज्या प्राण्यासी असुख होय. आणि तत्संदर्भातली उत्तरार्ध 554 क्रमांकाची लीळा आपण पाहिली, कमळ भैरव भोजनी दाईंबा कोपणे. दंडवत